पुण्यातल्या रेव पार्टीवर पोलिसांनी छापा टाकत एकनाथ खडसेंच्या जावयाला ताब्यात घेतलं। यावरून विरोधकांनी सत्ताधारी भाजप आणि मंत्री गिरीश महाजन यांना टार्गेट केलं, तर सत्ताधाऱ्यांनी खडसेंना लक्ष्य केलं। मी 2 दिवसापासून खडसे साहेब सरकारच्या विरुद्ध आणि खास करून गिरीश महाजन यांच्या विरोधामध्ये ठामपणे बोलतायत, पुराव्यांसह बोलतायत आणि त्यानंतर पुढल्या 24 तासामध्ये ताबडतोब ही कारवाई झाली। रेव पार्टीची एकनाथराव खडसे यांनी जे मुद्दे मांडले, जे आरोप केले, त्याची चौकशी होत नाही, पण जो आरोप करतो त्याच्या घरावर धाडी घातल्या जातात। ही पार्टी ती पार्टी, तुमचं काय चाललंय? मग अख्खा भारतीय जनता पक्ष म्हणजे रेव पार्टी आहे, तुम्हाला माहिती आहे का? खडसेंनी काही आरोप केलेले आहेत महाजनांवर आणि खडसेंनी आरोप केलेत। नेमकं 4 दिवसांपासून शीतयुद्ध चालू आहे आणि त्याच वेळेला आज प्रांजल खेवलकरवरची ही कारवाई होते। रेव पार्टी असं या कारवाईला नाव दिलं जाते। खरं तर त्यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या एका हॉटेलमध्ये चालणारी हाऊस पार्टी, या हाऊस पार्टीमध्ये खरंच अंमली पदार्थ होते की नव्हते संशोधनाचा मुद्दा। मात्र सगळी गृह खात्याची यंत्रणाच फडणवीस साहेबांच्या अखत्यारीत आहे आणि महाजन फडणवीसांचे निकटवर्ती आहेत, हे वेगळं सांगायला नको। रेव पार्टीचा बनाव करून ज्या पद्धतीने खडसेंचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय, याचा आम्ही निव्वळ राजकीय पक्ष म्हणून नाही, तर महाराष्ट्राची सामान्य जनता म्हणून अत्यंत निषेध नोंदवत या सगळ्याची निंदा करतोय। एखाद्या कुठल्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या जावयाने अशा रेव पार्टीत जावं, त्याच्यामध्ये सामील व्हावं, अतिशय दुर्दैवी आहे। ज्या रोहिणीताई खडसे या राज्याला महिलाचं धोरण शिकवतात, महिलाची सुरक्षा शिकवतात, त्यांच्या स्वतःच्या पतीने अशा प्रकारचं कृत्य केल्यानंतर रोहिणीताई राजीनामा देणार आहेत का? हा माझा पहिला प्रश्न आहे की माझा सासरा म्हणजे कोणतरी मोठा आहे, त्याच्यामुळे मी काही करू शकतो आणि अशा प्रकारचे मी कृत्य करू शकतो। रेव पार्टीमध्ये तुम्हाला माहिती आहे की ड्रग्सचा वापर केला जातो, सर्रास दारूचा वापर केला जातो, त्यामुळे अशा प्रकारच्या रेव पार्टीजमध्ये अशी कृत्य करणं हे खडसे साहेबांच्या जावयाला शोभत नाही। जर खरोखरच जर ते त्यामध्ये इन्वॉल्ड असतील तर पोलीस त्यांच्यावर कारवाई निश्चितपणे कायद्याच्या रूपात करेल। FIR होणं आणि मग या गोष्टीचं समर्थन जर अशा काही सामाजिक कार्यकर्त्या करत असतील तर यापेक्षा दुर्दैव नाही आहे। मला वाटतं हे समर्थन योग्य नाही आहे। हे चूकच आहे। अंमली पदार्थांच्या विळख्यात आज या ठिकाणी एक पिढी बर्बाद होते, सामाजिक व्यवस्था बिघडली आणि अशा वेळेला रेव पार्टी करणं हे समाजाच्या हिताचं नाही आहे, हे घातक आहे। आणि अशा प्रकारची जी गोष्ट झालेली आहे ती खडसे साहेबांच्या नैतिकतेला, रोहिणीताईच्या नैतिकतेला काळीमा फासणारी अशीच आहे। त्याचं कोणी समर्थन करू शकत नाही, खेदजनक आहे, दुर्दैवी आहे।